मित्रांनो, तुम्हाला जर फुकट सिंचन विहीर पाहिजे असेल, 4 लाख रुपये अनुदान पाहिजे असेल, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी एकदम समजावून सांगणार आहे. तर मित्रांनो, सिंचन विहीर घेण्यासाठी सगळ्यात आधी काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं. हा EGS नावाचं ॲप आहे, ते डाउनलोड करायचं. त्या ॲपची लिंक मी खाली देणार आहे. ते ॲप डाउनलोड करायचं, तुमची सगळी माहिती भरायची, 7/12/8 उतारा आणि जॉब कार्ड आणि मजुराचे जे जॉब कार्ड असतात ते द्यायचंय. एवढं द्यायचंय. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्हाला टोकन जे त्याच्यावरूनच तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे हे पाहू शकता. तर तुम्ही हे नक्की लक्षात घ्यायचं आहे का तुम्हाला ऑनलाईन एक फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुम्हाला एक ऑफलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑफलाईन फॉर्म मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी त्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. तर हे ऑनलाईनसाठी झालं. आता ऑफलाईनसाठी आपण पाहूया. ऑफलाईनसाठी काय करावं लागतं, कारण महत्त्वाचं ऑफलाईन फॉर्म आहे. ऑफलाईन फॉर्ममध्ये सगळे ठराव, दाखले हे सगळं त्यामध्ये दिलेलं आहे आणि तोच फॉर्म ते ग्राह्य धरतात. ऑनलाईन फॉर्म फक्त माहितीसाठी आणि तुमची अर्जाची स्थिती कुठपर्यंत आलेली आहे याच्यासाठी दिलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला ऑफलाईन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म तर लागतोच. त्याचप्रमाणे आपलं आराखड्यात नाव आहे का नाही, मंजूर आराखड्यात नाव पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. काय होतं की मंजूर आराखड्यामध्ये नाव नसतं आणि लोक जाऊन ग्रामपंचायतमध्ये बसतात आणि आम्हाला विहीर पाहिजे म्हणतात. तर तसं काय होत नाही. विहीर तशी भेटत नाही, हे लक्षात घ्या. मंजूर आराखड्यामध्ये नाव पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही ग्रामसभेला उपस्थित राहा आणि तुमचे नाव टाकून घ्या किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुमचं नाव देऊन या. जेव्हा केव्हा कधी ग्रामसभा होईल त्यावेळेस ते तुमचं नाव घेतील, हे लक्षात घ्या. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा आहे की सिंचन विहीर तुमची जी आहे ती सरकारी विहिरीपासून 500 मीटर अंतरावरती पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याचा ग्रामसेवकाचा आणि सरपंचाचा दाखला तुम्हाला घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे मंजूर आराखड्यामध्ये तुमचं नाव आहे याच्यासाठी तुम्हाला मंजूर आराखड्यामध्ये तुमचं नाव आहे याचा तुम्हाला ठराव घ्यावा लागतो. त्याच्यावरती सरपंच आणि ग्रामसेवकाची सही असते. त्याचप्रमाणे प्राधान्यक्रमाचा दाखला तुम्हाला घ्यावा लागतो. त्याच्यावरती सुद्धा सरपंच आणि ग्रामसेवकाची सही असते. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबाने कधीही लाभ घेतला नाही याचा दाखला घ्यावा लागतो. तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने त्याचा लाभ घेतला नाही याचा दाखला घ्यावा लागतो. तोही तुम्हाला सरपंच आणि ग्रामसेवकाच्या सहीच्या दाखला घ्यावा लागतो. त्याचप्रमाणे तुमचं राशन कार्ड, आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, तुमचं जॉब कार्ड, तुमचा 7/12/8चा उतारा. त्याचप्रमाणे तुम्ही अल्पभूधारक असले पाहिजे. तुमची जमीन 5 एकरच्या आत आणि 20 गुंठ्याच्या पुढे असली पाहिजे, तरच तुम्हाला सिंचन विहीर मंजूर होईल. ही झाली सिंचन विहीरच्या डॉक्युमेंटची लिस्ट. हे डॉक्युमेंट तुम्हाला काही झालं तरी पाहिजेत. एवढे आणि हे सहजासहजी उपलब्ध होणारे डॉक्युमेंट आहेत. अतिशय सोपी प्रोसेस त्या ठिकाणी झालेली आहे. दुसरी गोष्ट, आता का याची प्रोसेस कशी करायची, हे कुठून कसं आणि कशा पद्धतीने जातं आणि मंजूर कधी होऊन येतं, तर याची प्रोसेस सांगतो. 60-40 हा एक रेशो असतो. रोजगार हमी योजनेचा 60-40 हा रेशो असतो. 60% कामं कमीत कमी तुमच्या भागामध्ये चालू असली पाहिजे रोजगार हमीची, तरच तुम्हाला 40% हे कामं भेटतात. ही एक कंडिशन आहे. ज्या गावात नाही त्या गावात विहिरीच मंजूर होत नाही. मी तुम्हाला म्हणजे स्पष्टपणे सांगायचं म्हणजे हा विषय आहे. परंतु आता शासनाने काहीतरी थोडेफार नियम शिथिल केलेत आणि विहिरी मंजूर होऊ राहिल्यात. हाही भाग एक लक्षात घ्या तुम्ही. दुसरा विषय असा आहे की तुम्ही हा संपूर्ण अर्ज भरायचा आहे. त्याचप्रमाणे तो अर्ज, ते डॉक्युमेंट सगळं ग्रामपंचायतमध्ये द्यायचं आहे. जर ग्रामपंचायतचा तुमचा सरपंच, ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक हे ॲक्टिव्ह नसतील तर त्यांच्याकडे अजिबात देऊ नका. कारण ते फक्त ते त्यांच्या पिशवीत, त्यांच्या घरात, त्यांच्या ऑफिसमध्ये ठेवतील. इतर कोणतीही गोष्ट ते करणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही त्या भरलेले अर्ज हे तुम्ही पंचायत समितीत घेऊन जायचेत. पंचायत समितीत ते डॉक्युमेंट द्यायचेत. ते डॉक्युमेंट दिल्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस होते. ते डॉक्युमेंट चेक केले जातात. जर काही नसेल तर ते ग्रामसेवकापासून तुम्हाला निरोप दिला जातो. जर तुमचा ग्रामसेवक ॲक्टिव्ह नसेल आणि तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी वारंवार जात असाल आठवड्यातून 15 दिवसातून, तर तिथं जाऊन तुम्ही चेक करा की आमची प्रोसेस कुठपर्यंत आली, किंवा तुम्हाला ऑनलाईन तुम्ही टोकन नंबर टाकल्यानंतर सुद्धा तुमची प्रोसेस कुठपर्यंत गेलेली आहे हे दिसतं.
हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की त्यानंतर डॉक्युमेंटचं सर्व स्क्रुटिनायझेशन झाल्यावरती स्थळ पाणीसाठी हा प्रस्ताव पाठवला जातो. स्थळ पाणी इंजिनियरकडून केली जाते, जिल्हा परिषदचे इंजिनियर्स असतात त्यांच्याकडून स्थळ पाणी केली जाते आणि तो अहवाल पुन्हा पंचायत समितीला पाठवला जातो. स्थळ पाणीसाठी काही अधिकारी नेमलेले आहेत आपल्या नगर तालुक्यामध्ये. आपल्या गावांसाठी संधू पाटला म्हणून इंजिनियर आहेत, त्यांचा नंबर माझ्याकडे आहे, कोणाला लागला तर तुम्हाला मी देऊ शकतो. त्याचप्रमाणे हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर पंचायत समितीतून ते प्रकरण जातं जिल्हा परिषदमध्ये. जिल्हा परिषदमध्ये काय करायचं माहिती का, जिल्हा परिषदमध्ये ते प्रकरण गेल्यानंतर जनरल बॉडी मीटिंग ज्यावेळेस असते त्यावेळेस जनरल बॉडी मीटिंगमध्ये तुमचा हा प्रस्ताव पास होतो किंवा रिजेक्ट होतो. पास झाल्यानंतर तो पुन्हा पंचायत समिती घेतो आणि पंचायत समिती ग्रामपंचायतला पत्र देते की तुमच्या गावातील एवढ्या एवढ्या विहिरी मंजूर झाल्यात. त्या मंजूर विहिरी नंतर मग काय करायचं, मग तुम्हाला इस्टिमेट करून घ्यावं लागतं तुमच्या विहिरीचं. ते इस्टिमेट इंजिनियर्स करून देतात. पंचायत समिती जिल्हा परिषदकडून ते आपल्याला करता येतं. जर त्यांना करता येत नसेल तर 400-500 रुपये देऊन तुम्ही दुसऱ्याकडून करून घेऊ शकता. या प्रोसेसमध्ये कुठेही तुम्ही एजंट टाकू नका, कारण प्रशासन भ्रष्ट आहेच, त्यांना पैसे लागतातच. तुम्हाला पैसे द्यावा लागतात, तुमचं बिल काढण्यासाठी पैसे लागतात, इतर कारणासाठी पैसे द्यावं लागतात, तुम्हाला पैसे द्यावाच लागतात. परंतु एजंट टाकला की आणखीन जास्त पैसे द्यावे लागतात. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या की तुम्ही एजंट टाकू नका, तुम्ही स्वतः प्रोसेस करा. थोडा वेळ लागतो परंतु विहीर मंजूर होते, काहीही अडचण येत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने जा. त्यामुळं काय होईल की तुमचे कमी पैसे लागतील. तुम्हाला ते एस्टिमेट घेतल्यानंतर तुम्हाला मस्टर काढायचा असतो, त्यावेळेस तुम्हाला मजुरांचे जॉब कार्ड लागतात. ते जॉब कार्ड तुमच्या आसपासच्या लोकांचेच घ्या आणि मग द्या. ते दिल्यानंतर त्या लोकांच्या नावावरती पैसे जमा होतात. काम जिओ टॅगिंगनी काम चालू होतं. पंचायत समितीचा अधिकारी येतो, तो जिओ टॅगिंग करतो आणि काम चालू होतं. अशा पद्धतीने पूर्ण प्रोसेस आहे. तुम्हाला काही समजलं नसेल तर खाली तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता की अशा अशा पद्धतीचं आहे, अशा अशा पद्धतीचं आहे. तर ही संपूर्ण प्रोसेस आहे. तुम्हाला जर खरोखर सिंचन विहिरीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करा आणि तुम्हाला 100% लाभ त्या ठिकाणी भेटेल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम.